नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या YouTube चॅनलवर। तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती कोणती अपडेट आहे ती पाहण्या अगोदर जर आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर YouTube चॅनलला पहिले सबस्क्राइब करा आणि साइडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे 1500 रुपये ऑगस्टचा हप्ता तो काही म्हणजे लाभार्थ्यांना मिळालेला नाही, त्याबद्दल एक सरकारनं विशेष पत्र काढलेलं आहे। त्याला GR आपण असं म्हणूया। GR हा संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ अनुदान योजना या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे। तर तो GR काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत हा GR शासनाच्या या विभागाअंतर्गत हा GR आलेला आहे। दिनांक पाहू शकता तुम्ही 14 जुलै 2025 कालचा हा GR आलेला आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा GR आलेला आहे। तर GR हा कोणता आहे, GR कशाबद्दल आहे तर पाहूया। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजना याद्वारे राबवण्यात येतात। कोणत्या विभागाद्वारे तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत या योजना राबवण्यात येतात। संजय गांधी निराधार योजना असो, श्रावण बाळ अनुदान योजना असो किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असो किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना असो, या सर्व योजना या तसेच दिव्यांग योजना या सर्व योजना ह्या सामाजिक न्याय या विभागाअंतर्गत राबवण्यात येतात। या विभागाचं विशेष योगदान या योजनांना असतं। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे केले जाते। कधीपासून केले जाते तर डीबीटी द्वारे, तर नोव्हेंबर डिसेंबर 2024 पासून तुम्हाला जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे, तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे येतात, ते कधीपासून सुरू झालेले तर डिसेंबर 2024 पासून या पोर्टल मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जुलै 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। जुलैचा हप्ता तुम्हाला सर्वांना मिळालेला असेल, कोणाला मिळालेला नाही ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता की जुलैचा हप्ता आम्हाला मिळालेला नाही, आणि सर्वांना जर मिळालेला असेल तर जुलैचा हप्ता मिळाला म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 चे अर्थसहाय्य कधीचे ऑगस्ट 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे म्हणजे डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावायचे आहे। तर ऑगस्टच्या हप्त्याबद्दल माहिती दिलेली आहे की ऑगस्टचा हप्ता हा लवकरच तुम्हाला डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा जमा करायचे आदेश त्यांनी दिलेले आहे। त्यासाठी सदरहून योजना करता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी ह्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत जी शासनाची विचाराधीन आहे। म्हणजेच काय तर डीबीटी द्वारे ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला लवकरच तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जे तुम्ही खातं उघडलेलं आहे त्यामध्ये जमा करण्याचे आदेश या विभागाने दिलेले आहेत। तर शासन निर्णय काय आहे, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे केले जाते। कशाद्वारे? डीबीटी द्वारे तुम्हाला पैसे मिळतात। कधीपासून तर डिसेंबर 2024 पासून। ही एक चांगली आनंदाची बातमी आहे की तुमच्यासाठी तुम्हाला डीबीटी द्वारे डिसेंबर पासून पैसे मिळतात। म्हणजे याच्यामध्ये कोणाचाही याच्यामध्ये हस्तक्षेप राहत नाही, म्हणजे सरकारने जसे पैसे टाकले तसे तुमच्या अकाउंट मध्ये ते पैसे जमा होतात। दुसरा निर्णय काय आहे तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना तसेच शेवटची इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे
ऑगस्ट 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सदरहून योजना स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या जे उघडण्यात तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेले त्याच्यामध्ये वर्क करण्यास तुम्हाला सांगितलेले आहे किंवा संबंधित विभागाने आदेश दिलेला आहे की लवकरच पैसे हे तुम्हाला लाभार्थ्यांना मिळतील। तर हे काही निर्णय आहेत याचे एकूण मंजूर झालेली रक्कम वगैरे डीबीटी खात्यामध्ये जे हे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत ते ही रक्कम आहे। ती रक्कम तुम्ही पाहू शकता। ही रक्कम एकूण रक्कम किती आहे आणि डीबीटी द्वारे किती आणि वर्क करण्यात आलेले किती आहे ते या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागीय नियंत्रक अधिकारी तसेच अवर सचिव दर्जाचे रोग शाखा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागीय अधिकारी राहतील। म्हणजेच कोण तर याबाबत कोणते अधिकारी जबाबदार राहतील तर सहसचिव दर्जाचे सामाजिक न्याय विशेष व विभाग नियंत्रक अधिकारी तसेच अवर सचिव दर्जाचे सामाजिक न्याय व विशेष विभागांतर जे अधिकारी आहेत ते याला या अर्थसहाय्यास जबाबदार राहतील। हा एक GR होता। ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती अनुदान योजना यासाठी जे ऑगस्ट हप्ता आहे हा तुम्हाला लवकरच जमा होणार आहे। ही एक चांगली आनंदाची बातमी होती आणि तुम्ही जर लवकर KYC केलं नसेल तर तुम्ही सर्वांनी KYC करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला पैसे येतील। हे पत्र आपण वाचून हे पत्र लवकरच आलेलं आहे आणि या पत्राच्या द्वारे तुम्हाला सरकार लवकरच पैसे येत्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल। तर ऑगस्ट हप्ता तुम्हाला लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे। या पत्राद्वारे आपण सांगू शकतो की लवकरच तुम्हाला ऑगस्ट हप्ता मिळेल। पण किती मिळेल तर आपण पाहिले होते याच्या अगोदर की 6,000 रुपये मिळतील पण 6,000 मिळण्याची कमी शक्यता आहे। किती कमी शक्यता आहे का तर हा निर्णय झालेला आहे की 6,000 मिळतील पण अजून शासन परिपत्रक आलेलं नाही आणि जोपर्यंत शासन परिपत्रक येत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताही कायदा किंवा काहीही GR आल्याशिवाय तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला अंमलात येत नाही। त्यामुळे अजून तरी 6,000 रुपयाचा GR आलेला नाही। त्यामुळे ऑगस्ट हप्ता हा तुम्हाला 1,500 रुपयेच मिळेल। किती 1,500 रुपयेच मिळेल। तर तुम्हाला 6,000 रुपये मिळणार नाही। 6,000 रुपयाचा निर्णय झालेला आहे पण अजूनपर्यंत परिपत्रक आलेलं नाही। तर परिपत्रक आल्याच्या नंतर आपण सविस्तर सांगू की तुम्हाला पुढील महिन्याचा हप्ता किती मिळेल। जर आपण लवकरच परिपत्रक येण्याची आशा करूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता। आपलं चॅनल आहे ट्रस्ट म्हणजे विश्वसनीय चॅनल आहे। सर्व सविस्तर माहिती आपण प्रूफ सहित देतो। त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। असाच हा व्हिडिओ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा। धन्यवाद।